हा व्ह्यू बघा इथून तर अशा सगळ्या डिलक्स कॉटेजेस आहेत. छान असं पापलेट फ्राय आहे माझ्याकडे. असं छान असं लॉन एरिया पण आहे. सो त्यामुळे इकडे तुम्हाला लग्न वगैरे करायचं असेल तर एकदम आयडियल डेस्टिनेशन आहे. इकडे तुम्हाला छानपैकी एक 1 BHK दिलेलं आहे असं म्हणू शकता तुम्ही. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आज आपण आलो आहोत गुहागरमध्ये. गुहागरमधील शांताईबाई लेकला. आणि हे अतिशय सुंदर असं रिसॉर्ट आहे. इथे आल्यावरती ना मन एकदम शांत झालं आहे. कारण का सांगा, बाजूला असा मस्तपैकी सुंदर असा लेक आहे आणि माझ्यासमोर ना अशी छान अशी नारळाची झाडं आहेत. एवढं छान आणि भारी वातावरण आहे ना. आणि अशावेळी आपल्याला काय वाटतं की आपल्या फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर मस्तपैकी शांत रिलॅक्स करावं आणि मस्त नॉनव्हेज जेवण जेवावं. तर तसंच काहीचं झालं आहे. मी आता इकडे मस्तपैकी पापलेट फ्राय मागवलं आहे, प्रॉन्स फ्राय मागवलं आहे, प्रॉन्सची ग्रेव्ही आहे, भाकरी आहे आणि वा 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 तोंडाला पाणी सुटलं आहे. तर पटापट मला जेवायचं आहे. पण त्याच्या आधी जरा तुम्हाला ही प्रॉपर्टी दाखवतो. आता हा जो व्ह्यू दिसतोय ना, हा माझ्या ना बाल्कनीमधूनच आहे, माझ्या रूमच्या बाल्कनीमधून. आणि बाजूला बघा मस्तपैकी लेक आहे. तर तिकडे आपण फिरायला जाणारच आहोत. पण मी आता चेक इन केलं आणि लागली आहे मस्तपैकी भूक. आणि असं काहीचं वातावरण आहे बघा ना. काय म्हणता, मस्तपैकी एक मोठं असं आंब्याचं झाड आहे, ही अशी छान नारळाची झाडं. ओके, असं शांत वातावरण. आवाज आहे तो काय, तो माझाच आवाज आहे. आणि मी प्रेरणा आणि चिवला भारीच मिस करतोय. आयडियल आहे त्यांच्यासाठी. तर चिव जरा मोठी होते मग मी तिला नक्कीच इकडे घेऊन येईन. पण काय भारी आहे बघा ना. आणि आत्ता महत्त्वाचं म्हणजे इकडे जेवणाचं ताट. ओके, इकडे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं छान असं पापलेट फ्राय आहे माझ्याकडे. इथे प्रॉन्स फ्राय आहे, प्रॉन्सची ग्रेव्ही आहे, इकडे छान सोलकढी आहे, भात आहे, राईस आहे आणि इकडे मस्तपैकी सलाड आहे. अजून काय पाहिजे सांगा मला. असा व्ह्यू, मस्तपैकी लेक आणि असं जेवण. आणि त्याशिवाय इथे मस्तपैकी आपली ही अशी रूम. ओके, सो बघा असा काहीसा राजेशाही स्टे आहे माझा आज. आय विश प्रेरणा आणि चिव इकडे असते तर. पण भारीच वाटतं बघा ना. ओके, सो आत्ताच मी फ्रेश झालो आहे. आणि बाकी तुम्ही रूम्स तर बघतातच आहे, किती छान अशी सजवलेली रूम आहे. स्पेशियस लक्झरियस बेड आहेत. आणि मोस्टली जे आपले मराठी ॲक्टर ॲक्ट्रेस आहेत तर ते बरेच जण इथे येऊन गेले आहेत. आणि त्याच्याशिवाय जे आपले महाराष्ट्रीयन पॉलिटिशियन म्हणा, उद्धव साहेब म्हणा, राजसाहेब म्हणा, शरद पवार साहेब म्हणा, सगळेचे सगळे इथे येऊन गेले आहेत. अशी ही जागा आहे. आणि त्याच्याशिवाय आयडियल डेस्टिनेशन आहे तुम्ही जर वेडिंग प्लॅन करताय तर. डेस्टिनेशन वेडिंग, कारण यांची ना कॅपॅसिटी 200 लोकांची आहे. खूप मोठं रिसॉर्ट आहे आणि अशी मस्तपैकी शांतता, मस्तपैकी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतोय. आणि अजूनसुद्धा ना बरंच काहीचं आहे या रिसॉर्टमध्ये बघण्यासारखं. स्पेशली लेक. त्या लेकवरती आपण जाऊच. थोडं ऊन कमी होते आणि संध्याकाळ होते, मग मस्तपैकी आपण लेकवरती जाणार आहोत. पण त्याच्या आधी जरा पेटपूजा करून घेऊया. सो या आता मस्तपैकी जेवून घेऊया. आता पहिल्यांदा आता खाणार आहे मस्तपैकी ही अशी मोठी अशी प्रॉन्स. वाव, मस्त क्रिस्पी प्रॉन्स. भारी वाटतं, एक नंबर. अजून काय पाहिजे सांगा. मस्तपैकी यायचं ट्रॅव्हल करून, असं मस्तपैकी जेवण जेवायचं आणि तिकडे बेड तुमची वाट बघतोय. जेवायचं, मस्तपैकी रिलॅक्स करायचं आणि मग संध्याकाळी असं लेकच्या बाजूने वॉकला वगैरे जायचं. वाटलं तर बीचवरती पण जाऊ शकता. वाव, एकदम सॉफ्ट पॉपलेट. एक नंबर, भारीच आहे पॉपलेट, मस्तच लागतं आहे. आता मी मस्तपैकी जेवून घेतो आणि तुम्हाला थोड्याच वेळात भेटतो. राईसच्या भाकरीबरोबर मस्तपैकी जरा प्रॉन्स ग्रेव्हीमध्ये बुडवतो. हा बघा काय ग्रेव्ही झाली आहे, खतरनाक. मी एक्सपेक्टच केलं नव्हतं अशी ग्रेव्ही झाली आहे. भारीच. जेवून घेतो मी. ओके, जेवण तर एक नंबर भारी वाटतं आहे. ओके, तर स्पेशली फिश तर एक नंबर छान आहे. आणि इथे माझ्याकडे सोलकढी पण आहे, सोलकढी पण एकदम ऑसम. आता मी जरा जेवून घेतो आणि तुम्हाला भेटतो थोड्याच वेळात. जेवण तर झालं आहे आणि चांगलं अंगावरती आलं आहे. पापलेट फ्राय, प्रॉन्स फ्राय. असं जेवण असलं ना की जरा एक डुलकी इथे काढावी लागते. पण बाहेरचं ना वातावरण पण एवढं भारी झालं आहे ना. बाहेर तिकडे कडक ऊन आहे पण इकडे ही मस्त झाडं आहेत ना, तर या झाडांच्या सावलीमुळे इकडे एक छानच थंडावा आहे. आणि मला असं वाटतं 5-5:30 नंतर तर मस्तच थंडावा इथे होईल. आता तर बघा मस्त हे पाणी मारण्याचं काम चालू आहे बऱ्याच वेळापासून, तर त्याच्यामुळे अजून थंडावा आलेला आहे. त्यामुळे भारीच वातावरण आहे, मस्तच वाटतं. आणि तिकडे स्विमिंग पूल पण आहे. तर आपण एक 5-5:30च्या दरम्यान खाली उतरू आणि पूर्ण प्रॉपर्टी एक्सप्लोअर करू. आणि सध्या तरी मी मस्तपैकी जरा AC लावतो आणि मस्त जरा रिलॅक्स करतो. सो आता चांगलाच आराम करून झाला आहे आणि आता मी आलो आहे ते मस्तपैकी लेक व्ह्यूसाठी. आणि काय व्ह्यू आहे माझ्यासमोर, दाखवतो तुम्हाला. आपला शांताईबाई लेक. सो डिलक्स रूम आहेत ना त्या तिकडे आहेत. तर माझी रूम तिकडे लेफ्ट हँड साईडला एकदम वरची आहे. सो दॅट्स माय रूम. आणि इथल्या ज्या रूम्स आहेत तर त्या तर आपण बघूच, पण त्याच्याशिवाय बघा इकडे ना कॉटेजेस पण आहेत. आणि जसं बोललो इथे स्विमिंग पूल पण आहे. ओके, सो बराच मोठा एरिया आणि हा असं छान असा लॉन एरिया पण आहे. सो त्यामुळे इकडे तुम्हाला लग्न वगैरे करायचं असेल तर एकदम आयडियल डेस्टिनेशन आहे. इकडे तुमचं स्टेज वगैरे प्रॉपर सेटअप होऊ शकतो. हा बघा लेक साईडच्या.
बॅकग्राऊंडला. सो जर तुमचा हा स्टेज असेल लग्नाचा तर तुम्हाला हे असं प्रॉपर असं मोठा रिसेप्शन एरिया मिळून जातो किंवा लग्नाचा इव्हेंट्स. ओके, सो समोर समजा खुर्च्या वगैरे लावल्या आणि हे लग्नाचं स्टेज असेल तर एकदम आयडियल डेस्टिनेशन आहे डेस्टिनेशन वेडिंगसाठी. सो तुम्ही जर प्लॅन करता तर तुम्ही ते पण करू शकता. का शांताईबा लेक डिलक्स रूम. ओके, सो हा असा मस्तपैकी छान असा एंट्रन्स आहे. तुम्ही आत गेल्या गेल्या इथे डाव्या हाताला रेस्टॉरंट आहे आणि समोरच बँक्वेट हॉल आहे, ते रेस्टॉरंट आहे. सो रेस्टॉरंटला तर जाऊयाच आपण. आणि जसं तुम्हाला म्हटलं या सगळ्या डिलक्स रूम आहेत आणि वरती एक सूट रूम पण आहे, तर ती पण आपण बघायची आहे. पण आधी या बँक्वेट हॉल बघूया आपण. असं मस्तपैकी लेटअप इंडोर लग्न प्लॅन करताय किंवा काही इव्हेंट्स तर असा हा बँक्वेट हॉल आहे. तुमच्या काही कॉर्पोरेट इव्हेंट्स असतील ओके तर त्याच्यासाठी पण ही एक आयडियल डेस्टिनेशन्स आहेत. ओके, हा कम्प्लिटली AC हॉल आहे आणि बऱ्यापैकी कॅपॅसिटी आहे, तुम्ही बघू शकता. सो इथे तुम्हाला चेअर्स वगैरे मिळून जातील आणि त्याच्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे हे सगळे डोअर्स आहेत ना ते ओपन होऊ शकतात. सो डोअर्स ओपन झाल्यावरती तुम्हाला डायरेक्ट लेकचा पण ॲक्सेस मिळतो. पण बघा असा काहीसा ॲम्बियन्स आहे. आधी आपण जाऊया ती ग्राउंडची डिलक्स रूम बघायला. इथून तुम्हाला डायरेक्ट गार्डनचा ॲक्सेस आहे. सो बघा ही अशी रूम आहे. सो तुम्ही एंटर करता सो स्पेशियस असा वॉशरूम आणि इथे रूम भारी ना. आणि इथून तुम्ही ओपन केलात की डायरेक्ट तुम्ही गार्डनमध्ये जाता. हा असा छान असा गार्डन ॲक्सेस आहे. तुम्ही इथे पण जेवायला बसू शकता किंवा तुमचा ब्रेकफास्ट वगैरे करायला. बघा डिलक्स रूमचा असं काही ॲम्बियन्स आहे. सो रेस्टॉरंट तिकडे आहे. सो बघा ही लेक व्ह्यू रूम आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता असं मस्तपैकी आपला प्रशस्त बेड आणि जो डायरेक्ट व्ह्यू आहे तो डायरेक्ट लेकचा आहे. बघा असं काहीचं सेटिंग आहे. इकडे एक जुनी विहीर पण आहे आणि हे आय थिंक लग्नासाठी त्यांनी बनवून ठेवलेलं आहे. ही लेक व्ह्यू रूम आहे. सो तुम्हाला लेक व्ह्यू रूम हवी असेल तर तुम्ही ती पण घेऊ शकता. आणि आता आपण डायरेक्ट जाऊया ते सूटला. ती जरा स्पेशल रूम आहे. आणि जर तुमची मोठी फॅमिली घेऊन तुम्ही येताय आणि तुम्हाला एकाच रूममध्ये राहायचं आहे आणि जिथे 4 माणसं राहण्याची सोय असेल तर तशी पण रूम आहे आणि तीसुद्धा मस्तपैकी लेक व्ह्यू. इथे बेडरूम आहेत आणि वरती बेडरूम आहे तर तिथे पण आपण जाऊ. आणि बघा ह्याला पण असं मस्तपैकी छान असा लेक व्ह्यू पण आहे आणि छान असा गार्डन व्ह्यू पण. सो सिमिलर माझ्यासारखीच रूम आहे पण याला बघा ना त्यांनी असं वरती पण रूम्स दिलेले आहेत. सो या वरच्या रूम्स बघूया. सो तुम्ही असे वरती चढून आलात की बघा इथे पण मस्तपैकी AC लावला आहे आणि ते कम्फर्टेबली 2 माणसं झोपू शकतात मस्तपैकी. मोठी फॅमिली असेल तर तुम्ही हे एकच रूम घेऊ शकता. स्पेशली जर तुमच्यावर लहान मुलं असतील तर त्यांना हे सगळं आवडतं. असं चढून जायचं आणि वरती आपलं सेपरेट झोपायचं आणि आई बाबा खाली झोपू शकतात. आणि आता आपण डायरेक्ट जाऊया ते सूट रूमला. सूट रूममध्ये मस्तपैकी इथे डायनिंग पण तुम्ही इथेच करू शकता. छानपैकी डायनिंग टेबल दिलेलं आहे. इथे तुमचं मस्तपैकी लिव्हिंग एरिया आहे. इथे बसा मस्तपैकी गप्पा मारा आणि छानपैकी तुम्ही TV पण बघू शकता. आणि त्याच्याशिवाय इथे ही अशी रूम आहे. इन अ वे तुम्हाला छानपैकी एक 1 BHKच दिलेलं आहे असं म्हणू शकता तुम्ही. हा बेडरूम आहे आणि त्याच्याशिवाय याचा वॉशरूम बघा एकदम स्पेशियस आहे. वाटतंय ना. आणि ते बघा जकुझी पण आहे. हे वैशिष्ट्य आहे जसं मी तुम्हाला म्हटलं. जर तुम्ही हनीमूनसाठी प्लॅन करताय आयडियल बेडरूम आहे असं म्हणू शकता तुम्ही. तुमच्या लव्ह वन्स बरोबर किंवा सरप्राईज करायचं कोणाला प्रपोज करायचं आहे तरीसुद्धा तुम्ही ही रूम बुक करून प्लॅन करू शकता. आणि जसं तुम्हाला म्हटलं बेडरूम आणि हा व्ह्यू बघा इथून तर आपण अजून हाईटवरती येतो आणि त्याच्यामुळे इथून बघा ना लेक एकदम भारीच वाटतोय ना. आणि याची बाल्कनी पण बघा भोली मोठी प्रशस्त आहे. सो बघा हे असं तुम्ही असं ओपन केलात तुम्हाला हे असं छान असा व्ह्यू मिळतो. सो डे टाईममध्ये तुम्ही हे छानपैकी असं ओपन पण करून बसू शकता किंवा नाईट टाईमला पण छान मजा येईल. आणि बाल्कनी संपतच नाही आहे, बाल्कनी इथपर्यंत आहे बघा. हे पण तुम्हाला ओपन करता येतं टेक्निकली. पूर्णच्या पूर्ण हा जो लिव्हिंग एरिया आहे हा तुम्हाला ओपन करता येतोय. ओव्हरऑल तुम्हाला कळलं असेल अशा सगळ्या या डिलक्स कॉटेजेस आहेत. फर्स्ट फ्लोअरला कॉटेजेस आहेत सगळ्या, लेक व्ह्यू आणि खालती बँक्वेट हॉल आहे. आणि या सगळ्या आहेत या सगळ्या गार्डन व्ह्यू आणि लेक व्ह्यू मिक्स अशा या डिलक्स रूम आहेत. मला तर या सगळ्यात जास्त आवडल्या. आणि स्पेशली याच्यामध्ये एक जी आहे कॉर्नरवाली तर ती आहे 4 लोकांसाठी एकच रूम. आणि त्याशिवाय तिकडे आहे तो सूट रूम. सूट रूम तर एकदम मस्तच आहे, स्वीट रूम आहे तो. आणि या आता आपण यांचा रेस्टॉरंट बघूया. मला मोठा असा फिश टँक आहे. ओके, विप असं हे रेस्टॉरंट आहे. भरपूर कॅपॅसिटी आहे त्याच्यामुळे तुम्ही एखादं मोठं फंक्शन करताय किंवा तुम्ही कॉर्पोरेट इव्हेंटसाठी येत आहे तरीसुद्धा एकदम आयडियल डेस्टिनेशन आहे. इकडे पूर्णच्या पूर्ण तुमचं सगळेजण छानपैकी लंच किंवा डिनर करू शकता. त्याशिवाय रूम सर्व्हिस पण देतात ते. सो तो पण छान ऑप्शन आहे यांच्याकडे. आणि इकडे व्हेज नॉनव्हेज तुम्हाला जे पाहिजे ते जेवण तुम्हाला मिळून जातं. तुम्ही बघितलं दुपारी मी मस्तपैकी जेवण मागवलेलं. एकदम लग्नासाठी आयडियल बँक्वेट हॉल आहे बघा. मुलाची रूम आणि इकडे मुलीची रूम.
किंवा कॉर्पोरेट इव्हेंटसाठी. संध्याकाळची वेळ आहे, मस्तपैकी लाईट्स लागलेले आहेत आणि काय वातावरण झालं बघा ना, भारीच ना. आणि जसं तुम्हाला आता मी डिलक्स रूम दाखवल्या, गार्डन दाखवलं, तर आता आपण चाललो ते कॉटेजेस बघायला. सो जसं तुम्हाला म्हटलं की कॅपॅसिटी भरपूर आहे. तुम्ही जर डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करताय तर इथं तुम्ही छानपैकी करू शकता. हे बघा, हे असं भला मोठा असा आंब्याचं झाड आणि छानपैकी सारवून घेतलेलं आहे. सो जर तुम्हाला थोडंफार बजेट स्टे हवा असेल तरी तुम्ही इथे मस्तपैकी राहायला येऊ शकता. सो बघा, मस्तपैकी नारळाची झाडं, संध्याकाळची वेळ आणि हा एक कॉटेज रूम आहे. हा पण डबल आहे. सो बघा, इथे छानपैकी असं बेडरूम आणि इथे वॉशरूम आणि तुम्ही वरती गेलात तर वरती पण मस्तपैकी कम्फर्टेबली झोपता येऊ शकता. एकदम ट्रेडिशनल पद्धतीचे एकदम वुडन असे बेड आहेत आणि इथे मस्तपैकी एक स्टडी टेबल पण आहे. एक छान युनिक स्टडी टेबल आहे ना, बसून अभ्यास करायला आवडेल. आणि जर तुमची मोठी फॅमिली असेल आणि तुम्हाला जर एकत्र जायचं असेल तर तुमच्यासाठी इथे फॅमिली कॉटेज पण आहे. बघा, प्रत्येकासाठी सेपरेट बेड आहे. 1 2 3 4 5 आणि 6 आणि इथे वॉशरूम आहेत. मल्टिपल वॉशरूम आहेत, असं नाही एकच वॉशरूम आहे 6 जणांसाठी. 1 2 3 आणि हा 4. इथे पण आंघोळ करू शकता तुम्ही आणि तिथे पण ऑप्शन आहे. ओके, आणि वेस्टर्न पण आहेत आणि इंग्लिश पण आहेत. बघा, हे असं एक सुंदर कॉटेज 2 बेडवाला. बघा, छान एकदम कम्फर्टेबल, कोझी आणि स्पेशियस. तुम्ही 2 जणच आहात. इथे मस्तपैकी असं स्टडी टेबल आणि टी व्ही आणि इथे तुम्ही मस्तपैकी असं बसू पण शकता इथेच जेवायला. भारीच, काय म्हणता, एकदम षटकोन बघा छानपैकी. आणि त्याच्यात झाडं लावलेली आहेत आणि तिथे आता आहे स्विमिंग पूल. चला स्विमिंग पूलला जाऊया. आणि बघा, इथे मस्तपैकी असं स्विमिंग पूल आहे, स्पेशियस स्विमिंग पूल आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. सो भरपूर लोक पण छानपैकी एन्जॉय करू शकतात. आणि जर तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग करताय तर त्या स्विमिंग पूलच्या बाजूला एखादी इव्हेंट असते, तुम्हाला माहिती आहे, तर ती इव्हेंट करायला सगळ्यांनाच आवडतं. तसं काहीचा प्रकार आहे. त्याच्यामध्येच माड आहे. बघा, युनिक गोष्ट. आणि आता हो लाईट्स लागतात तर बघा, रात्रीचा मला असं वाटतं अजून एक वेगळाच ॲम्बियन्स इकडे क्रिएट होतो आहे. आणि त्याच्याशी बघा ना, हा एक मस्तपैकी असा प्रायव्हेट बंगलोच आहे. खालती ना 2 कॉटेजेस आहेत आणि वरती ना कॉटेज विथ टेरेस आहे. सो बघा, ही अशी रूम आहे, इथे वॉशरूम आहे आणि त्याच्याशिवाय इथे तुम्हाला असा प्रायव्हेट टेरेस मिळून जातो. इथे मस्तपैकी बसा, तुमचा डिनर करा, लंच करा आणि तुम्हाला असा व्ह्यूचा पण आनंद घ्या. छान लेक पण दिसतो आणि पूर्णच्या पूर्ण गार्डन. किंवा मोठी फॅमिली असेल तर तुम्ही पूर्णच्या पूर्ण हा बंगलोज बुक करू शकता. खालचे 2 कॉटेजेस, वरचे 1 कॉटेज, 3 कॉटेजेस आणि इथे मस्तपैकी रिलॅक्स करू शकता. आणि बघा ना, संध्याकाळचं काय वातावरण झालं आहे. शांतता बाय लेक, म्हणूनच नाव आहे शांताई बाय लेक. शांताईचं रिसेप्शन बघा किती भारी आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य आहे रिसेप्शनचं, जसं तुम्ही इथे येता तर डाव्या हाताला तुम्हाला इथे छानपैकी महालक्ष्मीचं पण दर्शन होतं. आणि इथे असं भला मोठा पार्किंग आहे आणि त्याच्याशिवाय बघा, हा पण एवढा मोठा पार्किंग एरिया आहे. आणि त्याच्याशिवाय ना इथे डॉर्मेटरी रूम्स आहेत. जसं तुम्ही म्हटलं की इथे मोठ्या प्रमाणात शूट्स वगैरे पण होतात. ओके, आता शूटचा जो वेगवेगळ्या प्रकारचा क्रू असतो तर त्यांना पण राहण्यासाठी इथे व्यवस्था केलेली आहे. तर इथे 40 लोक राहू शकतात त्या डॉर्मेटरीमध्ये. तर एका डॉर्मेटरीमध्ये 10ची कॅपॅसिटी आहे. आणि तुम्हाला जसं म्हटलं डॉर्मेटरी बघा 10 बेडरूमची. सो प्रॉपर सगळं लावलेलं आहे. सो इथे हे 4 5 6 7 8 9 10. इथे एक वॉशरूम आहे आणि तिकडे एक वॉशरूम आहे. सो अशा 4 डॉर्मेटरी आहेत. सो टोटल 40ची कॅपॅसिटी आहे, 40ची डॉर्मेटरीमध्येच. शुभ सकाळ. बघा का मस्त वातावरण आहे, मस्तपैकी सूर्याचं कोवळं कोवळं ऊन आता जरा मस्त की या हिरवळीवरती पडायला लागलेलं आहे आणि पाण्यावरती पण मस्त रिफ्लेक्शन येत आहे आणि छानच बघा भारी वातावरण. आणि इथे मस्तपैकी माझा गरमागरम ब्रेकफास्ट आलेला आहे. इथे हाफ फ्राय मागवला आहे, ब्रेड बटर आणि इथे मस्तपैकी गरमागरम अशी ब्लॅक कॉफी. ओके, सकाळ अशी असली पाहिजे, काय म्हणता. तो मस्त ब्रेकफास्ट झाला आहे आणि आता वेळ झाली ते मस्तपैकी एका मॉर्निंग वॉकची. कारण ते गार्डन एवढं सुंदर आहे आणि त्याच्या बाजूचं लेक, तर थोडा वेळ तरी तिथे टाईम स्पेंड करणं मस्ट आहे, स्पेशली मॉर्निंगला. तर ब्रेकफास्ट झाला आहे, मस्त फुल झालं आहे. तर या जरा मॉर्निंग वॉक करूया. आणि सकाळच्या वेळी ना तर या प्रॉपर्टीची एक वेगळीच वाईब आहे. वाव, मस्तच. बघा चांगलीच थंडी आहे आणि बघा ही अशी झाडं. आणि याच्यातून आपण निघालो होते आपल्या मॉर्निंग वॉकला. जसं तुम्हाला म्हटलं आपल्याला जायचं तर तिथे लेकजवळ, तर आपण जर असं फिरून जाऊया. सो वेगवेगळ्या कॉटेजेसकडे जाण्याचा रस्ता. काल तुम्ही त्या कॉटेजेस तर बघितलेच असाल. ओके, सो इथे भरपूर ऑप्शन्स आहेत आणि मला तर वाटतं तुम्ही जर डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करताय तर आयडियल डेस्टिनेशन आहे. आम्हाला जर आधी माहिती असतं आमच्या लग्नाच्या तर आम्ही डेफिनेटली इथे प्लॅन केला असता. ओके, मस्तपैकी डेस्टिनेशन आहे बघा ना.
आणि एकदम कंट्रोल, कारण एवढा मोठा प्रिमायसेस आहे, तो सगळा प्रायव्हेट आहे. आणि त्याच्याशिवाय जर तुम्ही शूटसाठी वगैरे येत आहे, मोठ्या ग्रुप बरोबर येत आहे, तर तुमच्याकडे इथे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. ओके, जर तुम्ही एज अ कपल फॅमिली वगैरे येत आहे तर इथे पण तुम्हाला ऑप्शन्स आहेत डिलक्समध्ये. एका रूममध्ये 4 जण झोपू शकतात किंवा एका रूममध्ये 2 जण, कारण सूट तर आहेच. ओके, सो तुम्हाला काहीतरी स्पेशल ओकेजन सेलिब्रेट करायचे तर त्याच्यासाठी. आणि त्याचबरोबर ऑब्व्हियसली जर तुम्ही मोठ्या ग्रुपमध्ये येत आहे तर तुम्ही कॉटेजेस पण प्रिफर करू शकता. कॉटेजेसमध्ये मी तुम्हाला दाखवलं की काय काय मल्टिपल ऑप्शन आहेत. तिकडे तो आहे तो एक सेपरेट विलाच आहे, 3 रूम्स आणि मस्तपैकी टेरेस. इकडे पण मल्टिपल ऑप्शन्स आहेत. भारी वातावरण. आणि या जरा लेक जवळ जाऊया आपण. असं कोवळं कोवळं ऊन मस्तपैकी अंगावरती पडतं आहे बघा. इकडे ही बोगनवेल काय भारी वाटते ना. ड्रोनमधून पण आपलं हे जे रिसॉर्ट आहे ते तर एकदमच छान वाटतं. आणि बघा ही सगळी अशी झाडं, लांबवर मोठमोठी झाडं आहेत सगळी. असं कोवळं कोवळं ऊन घेत ना असं इथे उभं राहण्याची मजाच काय वेगळी आहे. का भारी वाटतं आहे. मस्त छान थंडावा आहे हवेमध्ये आणि अशी सूर्यामुळे येणारी ऊब. माझा एक्सपिरियन्स तर एकदम भारीच होता. आणि शांताईबाई लेक गोवाघाटला जर तुम्ही येत आहे, बीच जवळ तर आपण नेहमीच राहतो. ओके, पण हा एक वेगळा अनुभव आहे. आणि तुम्ही इथून बीच तर जवळच आहे, त्यामुळे बीचला पण जाऊन बीच पण एक्सप्लोअर करू शकता संध्याकाळचं वगैरे. पण मला वाटत नाही की जर तुम्ही इथे आलात तर तुम्ही या प्रॉपर्टीच्या बाहेर जाल. कारण की तुम्हाला असं वाटेल की बाबा मी इथेच थांबतो आणि इथेच माझ्या फॅमिलीबरोबर आणि फ्रेंड्सबरोबर टाईम स्पेंड करतो, कारण प्रॉपर्टीज एवढी मस्त आहे ना. ओके, म्हणजे स्टे तर ऑसम आहेच, तुम्ही बघितलात. ओके, पण त्याच्याशिवाय हा गार्डन, हा लेक, हा सगळा परिसर आहे ना, इथे आल्यावरती असं वाटतं की यस, 2-3 दिवसाचं मस्तपैकी तुम्हाला एक सॅबॅटिकल हवं असेल तर तुम्ही या इथे मस्तपैकी राहा आणि एन्जॉय करा. आणि जर तुम्ही शांताईबाई लेकला बुक करायचं आहे तर स्क्रीनवरती नंबर दिसतो, तर तिथे कॉल करा आणि तिकडे तुम्ही कॉल करून बुक करू शकता शांताईबाई लेकला. ओके, एकदा नक्की विजिट करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.